तर मंडळी, हा आपला दुसरा पॉडकास्ट आहे. मी अथर्व स्वागत करतो तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण जास्त काय करणार नाही, कम्युनिकेशनबद्दल गोष्टी सांगणार आहेत. डेल कार्नेगी यांचं हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल हे पुस्तक आहे. जे पुस्तक मी 4 वर्ष आधी वाचलं होतं आज, आणि मला एकदम आमच्या ग्रुपमध्ये सजेशन आलं होतं. मी ग्रुपमध्ये एक मेसेज टाकला होता की तुम्हाला काही सजेशन असेल तर द्या. त्याच्यात बरे टॉपिक आले. 10-15 टॉपिकमध्ये एक लास्ट टॉपिक आला होता. लास्ट टॉपिक माझ्या जिगरी मित्रांनी मला दिला होता की भाऊ, मला कम्युनिकेशनचा लय प्रॉब्लेम आहे. मी प्रयत्न करतोय लोकांसोबत बोलायचं, पण माहिती काय कोण मित्र होत नाही, तर त्याच्यावरती काहीतरी बनव. तर मला आज सुचलं की खरंच बनवावं. आणि कम्युनिकेशन मी बऱ्यापैकी माझा एकदम लव टॉपिक आहे. मला खूप आवडतो तो टॉपिक आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यावरती हा पॉडकास्ट शूट केलेला आहे. पॉडकास्ट पूर्ण लास्टपर्यंत पहा, लय भारी आहे. आणि लास्टला तुम्हाला काय वाटतं ते सांगा, सजेशन द्या, कारण मी रेडी आहे सजेशन घ्यायला. काही चुकलं आहे मला चांगलं सांगा, काही चांगलं आले ते पण ॲप्रिशिएट करा. नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा, कॉमेंट एकदम मस्त करा. नंतर मला वाटलं तर DM सांगा काय चुकलं आहे काय नाही. कॉमेंटमध्ये सांगितलं तरी आय एम रेडी. धन्यवाद. हा समजा आपल्या कॉलेजचा पहिला दिवस आहे आणि सगळे मुलं एकदम कॉलेजला रांगेत एकदम येऊन वर्गात येऊन बसलेत. प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या मित्रमैत्रिणींसोबत गप्पा आणतायत. कोण नवीन आले आपल्या शेजारी पाहत आहेत, कोण जुन्या मित्रांसोबत आलेले आहे कॉलेजमध्ये. आणि कॉलेज शिकवायला शिक्षक येतात वर्गात. शिक्षक तुम्हाला एकदम समजून सांगतात काय करायचं आहे काय नाही. शिक्षक तुम्हाला शिकवायला चालू करतात. आणि एक मुलगा लेट येतो, थोडासा लेट येतो, म्हणजे शिकवण्याचं निम्मपर्यंत जातं आणि तो लेट येतो. असं की मुलं त्याला हसतात, ह्यो काय पुढं करणार आहे, याला अजून आत्ताच टायमात येता येत नाही, तो परत पुढं काय टायमात येणार आहे, असं म्हणून सगळे त्याला चिडवायला लागतात पोरं. आणि एक मुलगा काय करतो, थोडं वेगळं करतो. मुलगा त्याला बोलवतो आणि म्हणतो तो लेट आला आहे, ठीक आहे. तो त्याला म्हणतो तो आला तरी बाकीच्या नोट्स मी तुला नंतर देतो. तो मुलगा त्याचा लगेच मित्र होतो, तो त्याचा फॅनच होतो डायरेक्ट. आणि ते नंतर 10 वर्ष सोबत राहतात. तो डायरेक्ट त्याचा फॅन होतो. का? कारण त्या मुलाने क्रिटिसिझम टाळलं आणि त्या मुलाचं ॲप्रिशिएशन केलं. बाकीचे सगळे मुलांबद्दल त्याचं सजेशन काय असं, अरे ह्या पोरांसोबत राहणं चुकीचं आहे. पण तो मुलगा एक आहे ज्याने ॲप्रिशिएट केलं त्याला. आपल्याला पण मित्र हवे असतील किंवा कोणाला इन्फ्लुएन्स करायचा असेल, कोणालाही क्रिटिसाइज करू नका, थोडंसं कौतुक करा. ह्या पुस्तकाच्या सेकंड टॉपिककडे आपण वळूया. ह्या पुस्तकाचा दुसरा प्रिन्सिपल आहे अ पर्सन्स नेम इज स्वीटेस्ट साऊंड. ज्या व्यक्तीला पुढच्या भेटणार आहे त्याचं नाव लक्षात करा. नाव लक्षात करणं म्हणजे काय होतं तुम्हाला सांगतो मी. जर तुम्ही एखाद्या मित्राला आज भेटला, अननोन पर्सन आहे तो, आणि त्याचं नाव आहे समजा शिवम, आणि तुम्ही आत्ताच भेटलात, पहिलीच भेट आहे तुमची, तुम्ही नाव लक्षात ठेवलं त्याचं. तुम्ही आठवड्यानी 2 महिन्यांनी एखाद्या दिवशी भेटले, तुम्हाला ते नाव लक्षात आहे त्याचं, आणि तुम्हाला तो लांबून दिसला, जवळ आले तुम्ही, त्याला म्हटले हाय शिवम काय करतोय, हे त्याच्यासाठी एक ॲप्रिशिएशन आहे, त्याच्यासाठी एक मोठी गोष्ट आहे. आपलं नाव जर कोणी घेतलं तर आपल्याला कसं वाटतं. तुम्ही एकदा तुमच्या शिक्षकांसमोर पण गेला असाल, कॉलेजमध्ये एकदा पाहिलं असेल तुम्ही, एखाद्या शिक्षकांनी ॲप्रिशिएट केलं आपलं नाव घेऊन. किंवा आपल्या बड्डेच्याच दिवशी बघा, बड्डे असल्यावरती कसं त्या पर्टिक्युलर मुलाचं नाव घेऊन त्याला सांगतात आज याचा बड्डे आहे, मग सगळ्यांनी त्याला सेलिब्रेट करा, असं तसं. ते का होतं? कारण आपण त्या मुलाचं नाव ॲप्रिशिएट केलं जातं. ह्या पुस्तकाचा पुढचा प्रिन्सिपल आहे बी अ गुड लिसनर. एका व्यक्तीला सरकारी कामासाठी एक साईन लागत असते एका मोठ्या माणसाची, आणि ती साईन त्याला भेटणं थोडं कठीण जात होतं. त्यांनी खूप सारे प्रयत्न केलेले असतात. तो त्याला प्रयत्न करत असतो त्या सरकारी व्यक्तीची साईन भेटावा, कारण ती साईन जर झाली नाही तर पुढचं काम त्याचं थांबलेलं होतं. तो त्याच्यासोबत भांडणं करतो, तो त्याच्या विरुद्ध कंप्लेंट करतो, बरंच काही करतो, पण त्याला ते काही साईन भेटत नाही. मग तो एका पुस्तकात एका वर्कशॉपमध्ये एक सजेशन ऐकलेलं असतं त्याने, की फक्त गुड लिसनर व्हा, पुढच्याची गोष्ट ऐका. त्या ऐकल्यामुळं तुमचं खूप सारे कामं होऊ शकतात. त्यानंतर तो व्यक्ती एक दिवस त्या सरकारी माणसाच्या घरी जातो. त्याच्या घरी गेल्यानंतर चहापाणी झाल्यानंतर तो फक्त प्रश्न विचारायला सुरुवात करतो. सर असं आहे, मग का बरं हे, तुम्ही कधीपासून नोकरी लागला, वगैरे वगैरे त्याचे प्रश्न विचारायला लागतो. तो पुढचा व्यक्ती
त्याला जो सांगायला पुढचा व्यक्ती त्याला तासभर 2-4 तास त्याला फक्त सांगत राहतो, हा फक्त ऐकत राहतो, नुसतं ऐकत राहतो त्यांचं काय चाललंय, काय म्हणतायत, फक्त ऐकत राहतो एकदम. तुमच्यासाठी 2-3 पोज असतात जी पुढच्याला रिअलाईज करते की तुम्ही एकदम गुड लिसनर आहात. तुमचे हात असे असावेत किंवा असे असावेत, म्हणजे तुमची बॉडी अशी त्यांच्याकडे लीन झालेली असावी, जेणेकरून त्यांना असं फील व्हावं की तुम्ही खरंच ऐकताय. उद्यापासून तुम्ही ट्राय करा एकदा. तुम्ही एकदम असं कॉन्फिडंटली फक्त पाहत राहायचं त्यांच्याकडं. त्यांचं ऐकणं फक्त एक कान बाजूला करून थोडंसं कानाने ऐकल्यासारखं, म्हणजे ऐकायचंच पण तरी पण प्रयत्न करायचा असतं. असं एकदम बारीक ऐकायचं त्यांचं. तुम्ही चेंज पाहायचा. फार ते 4 तास बोलू द्या, तुम्ही एकदा ऐकत राहायचं फक्त. तो व्यक्ती त्याच्यासोबत 4 तास गप्पा आणत बसतो, तो त्याचं ऐकून घेतो 4 तास बघ काय केलेले असे एकदम प्रामाणिकपणे ऐकून घेतो. आणि 4 तासांनी तो व्यक्ती विचारतो, अरे तू आला तुझं काय काम होतं का? मग तो व्यक्ती त्याला सांगतो की सर मला अशी साईन लागते. तो ते हसत साईन करतो आणि ते मरेपर्यंत 2 मित्र राहतात. एकच कारण फक्त, ते गुड लिसनर बनला. तो पुढचा व्यक्ती गुड लिसनर बनला म्हणून. तुमच्या पण ग्रुपमध्ये असं कोणतरी बडबड असेल, त्याच्यापाशी जायचं, फक्त ऐकायचं त्याचं. आणि तोच मेन जो बडबडा व्यक्ती ना, तोच खरा कामाचा पण असतोय बऱ्यापैकी. त्याचं फक्त ऐकायचं. गुड लिसनर बना तुम्ही. तुमच्या लाईफमध्ये बऱ्यापैकी 90% प्रॉब्लेम आहे ना, ते असे सॉल्व्ह होतील. ह्या पुस्तकातलं पुढचं प्रिन्सिपल आहे स्माईल. आणि स्माईल अशी गोष्ट आहे, मी पहिला पॉडकास्ट शूट केला आणि सजेशन मागितलं बऱ्याच लोकांना. तर बऱ्याच लोकांनी मला एकच गोष्ट सजेशन दिली, स्माईल करत राहा. पहिला व्हिडिओ जर तू स्माईल करत नाही बनवलेला नाही आहे. ह्या पॉडकास्टच्या आधी एक एपिसोड बनवलेला मी. त्या एपिसोडला मी शेअर करून फीडबॅक मागितला बऱ्याच जणांकडे. बऱ्याच जणांनी मला एकच फीडबॅक दिला, तू स्माईल करत राहा. स्माईल अशी गोष्ट आहे ना, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एकदा एका शहरामध्ये एक मोठा व्यक्ती होता. त्याचं कायम अब्रॉडला किंवा बाहेर विदेशात येणं जाणं राहायचं. महिन्यातून त्याच्या 4-5, 6-7, कधी 10-15 फ्लाईट व्हायच्या, म्हणजे त्याला जायलाच लागायचं. आणि तो जे चेक इन करायला जायचा, जिथं ज्या केबिनच्या पुढं जायचा तिकीट वगैरे काढायला, चेक इन करायला, त्या तिकीट काढणारा जो होता तो कायम ट्रेसमध्ये असायचा. एकदम ट्रेसमध्ये असायचा तो कायम रेग्युलरली. त्याला म्हणजे त्याचं तिकीट काढणं कसं असायचं, आम्ही जर समजा तिकीट दिलं तो तिकीट घ्यायचा, थोडा रागवायचा पुढच्यावरती, अरे का रे पटकन दे, असं तसं नाही का. थोडं सही बी करताना त्याच्यात अशी गुरमी असायची नाही का. तो पुढच्याला बोलताना असं रागात बोलायचा. ही गोष्ट त्या व्यक्तीने नोटीस केली आणि त्यांनी काय केलं, त्यांनी फक्त एकच गोष्ट केली. तो जेव्हा बोलायला लागन, पुढचा तिकीट चेक इन करणारा जो आहे तो रागवायला लागन, एकदम भारी स्माईल द्यायची. आज त्याने ठरवलं. उद्या गेला तो चेक इन करायला गेला, तो व्यक्ती त्याला बोलायला लागला, अरे या ना पटकन, तुम्हाला कळत नाही का, असं तसं. यांनी फक्त स्माईल दिली, एक सिम्पल स्माईल दिली आणि तो व्यक्तीचा ट्रेस एकदम कमी झाला. तो व्यक्ती त्याला बोलला, ओरडायचं काय नाही रे, पण लोक लक्ष देते नाही, असं तसं. त्यांनी बाकीचे वरचे प्रिन्सिपल फॉलो केले आणि त्या प्रिन्सिपलमुळं तो व्यक्ती त्यांचा मित्र झाला. एकदम त्यांची मैत्री पण घट्ट राहिली. अशा खूप काही गोष्टी आपण करू शकतो फक्त एका गोष्टीमुळे, स्माईलमुळे. ह्या पुस्तकातला पुढचा प्रिन्सिपल आहे, पुढच्या व्यक्तीच्या पर्स्पेक्टिव्हनी एकदा विचार करा. पुढचा व्यक्ती जो बोलतोय त्याच्या पर्स्पेक्टिव्हनी एकदा विचार करा. बऱ्याच वेळा आपल्यासोबत काय होतं माहिती आहे का, आपण जेव्हा बोलत असतो किंवा आपण एखादी आपली बाजू मांडत असतो, तेव्हा आपण पुढच्याचा विचार करणं जास्त वेळा टाळतो. आपण फक्त आपण फक्त आपल्या धुंदीत असतो की आपलं काय चाललं आहे, माझं काय चाललं आहे, मी काय करतो आहे, माझा कसा फायदा होईल. आणि आपण पुढच्याचं बाजू ऐकून घेणं किंवा त्याचा पर्स्पेक्टिव्ह जाणणं ही पण आपल्यासाठी खूप अवघड पडतं कधी. त्याच्यामुळे एकदा विचार करा, तुम्ही जर एखादी गोष्ट करत असाल तर पुढच्या व्यक्तीचं काय म्हणणं आहे, पुढचा व्यक्ती जर तुम्हाला सांगत असेल, सजेशन देत असेल किंवा थोडं काहीतरी चांगलं सांगत असेल, तर त्याचा एकदा पर्स्पेक्टिव्ह जाणून घ्या, त्याच्याबद्दल जाणून घ्या. तो जर वाईट बोलत असेल तर तो का बोलतोय, किंवा तो जर चांगलं सांगत असेल तर का सांगतोय, किंवा त्याच्या पर्स्पेक्टिव्हनी ती गोष्ट कशी वाटते हे एकदा जाणून घ्या. लोकांना जर इन्फ्लुएन्स करायचा असेल तर तुमची बाजू पहिली मांडण्यापेक्षा त्यांचा पर्स्पेक्टिव्ह जाणून घ्या. ह्या पुस्तकातला पुढचा प्रिन्सिपल आहे गिव्ह अ हॉनेस्ट प्रिन्सिपल. बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, आपले जे लीडर असतात किंवा बऱ्याच वेळा असे व्यक्ती तुम्हाला पाहायला भेटतील, ते ना लोकांमध्ये पुढच्याचा इन्सल्ट करतात किंवा ॲप्रिशिएशन नावाची गोष्ट त्यांच्या मनात येत नाही, करतात किंवा करत पण नाही बऱ्यापैकी. तर आपल्याला काय करायचं माहिती आहे का, उद्यापासून
बरेच लोक आहे ना एखाद्या व्यक्तीला टोचत राहतात, हे तू बावट आहे, तू येडा आहे, तुला येत नाही, तुला येत नाही, असे बऱ्यापैकी सांगत राहतात. तुम्ही फक्त काय करायचं, त्यांच्यातली एक ऑनेस्ट गोष्ट जी ॲप्रिशिएट करू शकता तुम्ही एकदम चांगली, हा तो जर बोलू शकत नाही चांगला, पण मे बी त्याची पेंटिंग चांगली असू शकते, मे बी तो आर्टमध्ये चांगला असू शकतो, मे बी तो अभ्यासात चांगला असू शकतो, मे बी तो कंटेंट क्रिएशनमध्ये चांगला असू शकतो. तर तुम्ही ती एक गोष्ट पकडायची आणि त्याला त्या गोष्टीमुळे त्याला ॲप्रिशिएशन द्यायचं. हे अशी जर गोष्ट तुम्ही केली तर तो नोटीस करेल, तो पुढचा व्यक्ती नोटीस करेल आणि तो तुमच्यासाठी कायम अवेलेबल राहील. लोकांचं कौतुक केलं का ते इन्फ्लुएन्स होतात, ते आपलं ऐकतात, फक्त ते कौतुक खोटं नसावं हे समजून घ्या नक्की. या पुस्तकातला पुढचा प्रिन्सिपल आहे ॲडमिट मिस्टेक क्विकली, म्हणजे तुमच्या चुका लवकर मान्य करा. फक्त हे काय करायचं आहे, तुमचं चुकलं आहे, तुम्हाला माहिती आहे, पुढच्याला माहिती आहे तुमचं चुकलं आहे, तुम्हाला पण माहिती आहे तुमचं चुकलं आहे, फक्त एकच गोष्ट करायची, माझं चुकलं आहे, त्याला फक्त त्याला एकदम क्विकली सांगून टाकायचं, तुमचं चुकलं आहे ना लगेच सांगून टाकायचं. अशी गोष्ट जर केली ना तर पुढच्या व्यक्तीला तुमच्यावरती ट्रस्ट बिल्ड होतो. या पुस्तकातला पुढचा प्रिन्सिपल आहे लीड विदाउट हर्टिंग. बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, लीडर म्हटलं की पुढचा व्यक्ती बर्डन आणतो प्रत्येक व्यक्तीवरती, त्या टीममधल्या प्रत्येक व्यक्तीवरती बर्डन आणतो. तो काय करतो, विचारतो, प्रत्येक व्यक्तीवरती ओरडतो, अरे हे काम का नाही झालं वगैरे वगैरे. खूप सारे रिझन्स असू शकतात, कामाचे प्रॉब्लेम येत राहतात, पण तो व्यक्ती काय करतो, विदाऊट रिझन डायरेक्ट ओरडायला चालू करतो. त्या व्यक्तीने, जर तुम्ही लीडर असाल आणि तुम्ही पण असं काहीतरी करत असाल तुमच्या टीममधल्या लोकांमध्ये, तर तुम्ही एक गोष्ट उद्यापासून काय करायची माहिती का, तुम्ही फक्त त्यांना न हर्ट होतात अशी गोष्ट बोलायची. समजा ते काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे त्यांच्याकडून आणि तुम्हाला डेडलाईन जवळ आलेली, तुम्ही फक्त त्यांना एकदा म्हणायचं आहे की डेडलाईन जवळ आलेली, जर आपण आपलं काम जर नीट दिलं तर ते आपल्याला मल्टिपल त्याचा प्रॉफिट होणार आहे, किंवा आपल्याला जे आत्ता आउटकम भेटणार त्याच्यापेक्षा अजून थोडं प्लस आउटकम भेटू शकतं. त्याच्यामुळे तुम्ही एकदा ट्राय करा आणि टीमला एकदा तुम्ही आपण आहात असं काहीतरी दाखवलं, किंवा तुम्ही त्यांना ॲप्रिशिएट केलं त्यांच्या वर्कसाठी आणि त्यांना थोडी हेल्प केली, तर तुमची टीम कायम तुमच्यासोबत राहणार आहे. ऑल्सो कोणी ऑफेंड पण होणार नाही. पुढचा व्यक्ती ऑफेंड न होता जर त्याच्याकडून काही काम करायचं असेल तर त्याला गुड ॲप्रिशिएशन द्या, किंवा त्याच्यासाठी तुम्ही रेडी राहा. लोकांना महत्त्व द्या, तेव्हा ते आपल्याला महत्त्व देतील. ह्या गोष्टीवरती मी एकदम डिटेल व्हिडिओ बनवणार आहे, पण आता टाईम थोडा कमी आहे आणि मी स्टार्टिंग करतो आहे, म्हणून मी फक्त एकदम टच केलेला आहे टॉपिक. आणि ही कम्युनिकेशनचा एक फक्त पार्ट आहे. जे पुस्तक मी वाचलेलं आहे त्या पुस्तकामध्ये 3 पार्ट केलेले आहेत, त्या म्हणजे लेखकांनी त्याचे 3 पार्ट केलेले आहे बेसिकली. त्याच्यातला हा मिडल पार्ट आहे, ज्याच्यात 8 प्रिन्सिपल त्यांनी सांगितलेले आहेत आणि हे प्रिन्सिपल मी बऱ्यापैकी फक्त टच केलेले आहेत पॉईंटला. पुस्तक बरंच जुनं आहे, पण त्याचा फायदा खरंच होतो आहे. जर तुम्ही आत्तापर्यंत ते पुस्तक फिजिकली वाचलं नसेल तर तुम्ही एकदा घेऊन पहा, आणि एकदम भारी पुस्तक आहे. हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल. फार एकदम कमी किमतीचं घ्या, फार क्वालिटी कमी असू द्या, पण ते पुस्तक तुम्ही एकदा वाचलं ते वर्थ इट आहे. मी पर्सनल सांगतो, मी ज्यावेळी 11वीला आलतो त्यावेळी मी अराऊंड 2-4 महिने गेल्यानंतर दिवाळीमध्ये ते पुस्तक वाचलं होतं मी. आणि दिवाळीच्या आधी विषय असा होता, मी एका वर्गात एका बेंचवर बसलो का माझ्या शेजारचा फक्त माझा मित्र होता, आणि तो 4 महिने होता फक्त माझ्या मित्र शेजारचा. 2-4 महिन्यात मी तोपर्यंत एका पण मित्राला ओळख नाही, कोणाच्यासोबत ओळख नाही केली, काय नाही. मी एकदम शांत मुलगा होतो. दिवाळीत गेल्यानंतर मी काय केलं, ते पुस्तक वाचलं आणि मला त्याचा बऱ्यापैकी फायदा झाला. ते पुस्तक वाचल्यानंतर मी हळूहळू एक गोष्ट करायला लागलो त्या पुस्तकासारखी. म्हणजे त्याच्यात जे प्रिन्सिपल सांगितलेत ना, ते प्रिन्सिपल मी लाईव्ह यूज केलेत आणि मला त्याचा खरंच फायदा झाला आहे. मी एक ना एक गोष्ट वापरलेली आणि आत्ता मी तुम्हाला सांगतो, त्यानंतर मी फक्त महिन्यातच इतके मित्र बनवलेत त्या पुस्तकं वाचल्याच्या नंतर. त्या महिन्यानंतर किंवा आत्तापर्यंत मी इतके पुस्तक वाचले, त्या गोष्टीला 4-5 वर्ष झाले. 4-5 वर्ष झालेत मी ते पुस्तक वाचलेलं, आणि 4-5 वर्षात इतके फ्रेंड झालेत, इतके मोठे मित्र झालेत ज्यांनी, आणि माझ्या कामात पण तितकाच फायदा झालेला आहे. कम्युनिकेशन एक अशी गोष्ट आहे ना, ती तुम्ही अल्टिमेट ती चालत राहते, तिचं शिकणं चालू राहतं. प्रत्येक लाईफच्या स्टेजवरती तुम्हाला कम्युनिकेशन वेगवेगळ्या परिस्थितीत भेटत राहते. म्हणजे कम्युनिकेशनचं जे लर्निंग आहे ते वेगवेगळ्या
याच्यात भेटत राहते, वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी किंवा वेगवेगळ्या स्टाईलनी भेटत राहते. तर तुम्ही फक्त काय करायचं, ओपन राहायचं आहे कम्युनिकेशनसाठी. जर तुम्हाला कम्युनिकेशन वाटलं, तुम्ही कारण ते पुस्तक एकदा वाचलं, तुम्हाला लगेच चेंजेस दिसतील. तुम्ही जर आठवड्यात वाचलं पुस्तक, तुम्हाला महिन्यात चेंज दिसणार. तुम्ही ते पुस्तक इतकं भारी ना, तुम्ही फक्त वाचला, पूर्ण पुस्तक आत्ता वाचलं ना, तुम्हाला आजपासून महिन्यात तुम्हाला चेंज दिसणार आहे. तुमचे मित्र वाढणार, तुमच्यातले जे रिलेशन खराब झाले ते पण लोक तुमच्यासोबत परत भेटणार. तुम्हाला मित्र असतील, म्हणजे मित्रांचं सांगतो मी, एकदम कॉमन फ्रेंडचं सांगतो. तुम्ही जेवढं पण प्रयत्न करताय की लोक तुमच्यात का इंटरेस्टेड नाही, किंवा लोक तुमचे मित्र का नाही बनत, किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या त्या पुस्तकातून शिकण्याजोग्या आहेत. त्याच्यात बऱ्यापैकी तीन पार्ट आहेत, लक्षात ठेवा. हा फक्त एकच पार्ट आहे, मी टच केलेला आहे, एवढंच या पॉडकास्टमधून होतं. आणि हा पॉडकास्ट आहे, थोडं टायमिंग कमी आहे पण पॉडकास्ट आहे. स्पेशल थँक्स माझ्या त्या टीमसाठी ज्यांनी मला हा टॉपिक निवडून दिला आहे. खरं तर सगळ्यात जास्त स्पेशल ते माझ्या खास मित्रासाठी, जो माझ्यासोबत 4 वर्ष झाले आहे, पण त्याला पण माहीत नव्हतं आत्तापर्यंत. म्हणजे त्याला माहिती मी पुस्तक वाचलं आहे, पण त्याला कम्युनिकेशन, मी ग्रुपमध्ये एक मेसेज टाकलेला की सजेशन द्या फक्त, तर त्याच्यात बऱ्यापैकी सजेशन आलं ते सेल्फ रिस्पेक्ट असं तसं. पण त्याने मला एक लास्ट मेसेज टाकला की भाऊ, मला आतापर्यंत एकच प्रॉब्लेम आला आहे कम्युनिकेशनचा. माझ्यासोबत कोण बोलतच नाही किंवा माझे कोण मित्र होतच नाही. आणि खरंच रिअलमध्ये पण मी सांगतो, त्यांनी जर हा व्हिडिओ पाहिला तर मे बी तो उद्यापासून एक असे काहीतरी त्याचा फायदा होईल. उद्यापासून त्या आठवड्यात मला त्याचा चेंजेस जाणून, आणि मी तुम्हाला ते परत पुढच्या वेळेस सांगू शकतो. मी त्याचा पार्ट 2 आणू शकतो कम्युनिकेशनचा. कम्युनिकेशनवरती मी बऱ्यापैकी व्हिडिओ बनवलेले आहेत, 3-4 व्हिडिओ बनवले असतील. तुम्ही ते माझ्या आय बटन किंवा इकडं खाली डिस्क्रिप्शनला लिंक वगैरे करून, किंवा कमेंटमध्ये पण तुम्हाला दाखवेल, सजेशनला येतीलच यूट्यूबच्या पुढं. माझ्या आयडीला पण जाऊन तुम्ही चेक करू शकता. आणि पॉडकास्ट मी प्रयत्न केलेला आहे चांगला करण्याचा, कॉन्फिडन्स पण वाढवला आहे, थोडी स्माईल पण दिलेली आहे, नाही का. आणि पॉडकास्ट तुम्हाला एकदा कसा वाटला मला एकदा सांगा. रात्रीचे 1:30 वाजले मी पॉडकास्ट शूट करतो आहे. प्रयत्न माझा एकदम कॉन्फिडंटली बोलण्याचा होता, पण मी एकदम शांतमध्ये बनवलेला आहे. जर मला वाटलं आज कॉन्फिडन्स लो आहे, तर मी पुढच्या वेळेस तो टायमिंग चेंज करू शकतो कॉन्फिडन्ससाठी, नाही का. कारण माझ्यात कॉन्फिडन्स आहे, पण आज मी दमलेलो आहे एकदम, तरी पण अजून झोपलो नाही. एडिट करून मग झोपायचं. तुम्ही कम्युनिकेशन सुधारा, तुमचं लाईफ एकदम डायरेक्ट बदलेल. तुम्ही असं हे पण नाही होणार की तुम्हाला टाईम लागेल, याच्यात टाईम नाही लागत. तुम्ही एकदा वाचा पुस्तक, तुमची लाईफ डायरेक्ट बदलेल. वाचता तुमची लाईफ बदलेल, तुम्हाला समजेल, लगेच लाईव्ह समजेल. कारण तुम्ही कायम लोकांमध्ये असताय. तुम्ही जर कॉलेजला असाल तर तुम्ही कायम स्टुडंटसोबत आहे किंवा मित्रांसोबत आहे, शिक्षकांसोबत आहे. माझ्यासोबत असं पण झालेलं आहे. शिक्षक मला येऊन भेटलेले आहेत, बोललेत माझ्यासोबत तास 2-2 तास 4-4 तास. आपण कम्युनिकेशन एकदा शिकायला लागलो ना का आपल्यात खूप सारे बदल होतात. पर्सनॅलिटी नावाची एक गोष्ट आहे. खूप साऱ्या गोष्टी इथून पुढे शिकण्यासारख्या आहेत. मला पण शिकण्यासारख्या आहेत, तुम्हाला पण शिकण्यासारख्या आहेत. कारण जर तुम्हाला काही टॉपिक आठवत असेल तर खाली कॉमेंटमध्ये एकदा सजेशन देत राहा मला. मी त्या टॉपिकवरती सोलो पॉडकास्ट आणण्याचा प्रयत्न करणार आहे. मी अथर्व एंड करतो या पॉडकास्टचा. हा होता आजचा आपला पॉडकास्ट. मग भावांना कसा वाटला पॉडकास्ट? भारी का नाही? सांगितलं होतं मी तुम्हाला, मस्तच असतो आहे आपला पॉडकास्ट. आता पुढचा पॉडकास्ट कोणता लागतो आहे, किती वेळाचा लागतो आहे, ते पण मला एकदा सजेशन द्या, कमेंटमध्ये द्या. किंवा DM करू शकता. माझ्या खाली ID सोडलेले आहेत मी सगळ्या. इंस्टा ID सोडलेले आहेत, पर्सनल नंबर काय सोडले, खाली इंस्टा ID वगैरे दिलेले आहेत. त्या IDवरती DM करा तुम्ही आणि मला सजेशन देऊ शकता. तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ लागतात मला सांगा फक्त, मी लगेच बनवतो तुमच्यासाठी. धन्यवाद.